HNI साठी गुंतवणुकीचे काय काय मार्ग आहेत? जर तुमचा म्युच्युअल फंड पोर्टफोलिओ 1 कोटीपेक्षा जास्त असेल तर फक्त म्युच्युअल फंड आणि शेअर्स ही गुंतवणूक पुरेशी नाही. आज मी तुम्हाला गुंतवणुकीचे असे 4 पर्याय सांगणार आहे की जे न्यू एज इन्व्हेस्टमेंट्स पर्याय आहेत आणि त्यामुळे तुमचं चांगलं डायव्हर्सिफिकेशन होईल. पहिला पर्याय आहे स्पेशलाइज्ड इन्व्हेस्टमेंट फंड. मार्केट वर गेलं तर म्युच्युअल फंडमध्ये आपण पैसे कमावतो, पण जेव्हा मार्केट खाली जातं तेव्हा SIP तुम्हाला रिटर्न बनवून देण्याची संधी उपलब्ध करून देतो. म्युच्युअल फंडपेक्षा कमी रिस्क आणि म्युच्युअल फंडपेक्षा जास्त परतावा मिळवायचा असेल तर तुम्ही SIP मध्ये नक्की गुंतवणूक करू शकता. मिनिमम इन्व्हेस्टमेंट आहे 10 लाख रुपये. दुसरं प्रोडक्ट आहे परफॉर्मन्स क्रेडिट AIF. इथे भर असतो चांगल्या कंपन्यांना कर्ज देण्यावर आणि उद्देश असतो नियमित इन्कम आणि म्युच्युअल फंडपेक्षा जास्त परतावा आणि मिनिमम इन्व्हेस्टमेंट आहे 1 कोटी रुपये. तिसरा पर्याय आहे REIT आणि InvIT. इथे मोठमोठ्या कमर्शियल प्रॉपर्टीज आणि इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्समध्ये गुंतवणूक होते. म्हणजेच कुठली ॲक्च्युअल प्रॉपर्टी न घेता तुम्ही कमर्शियल प्रॉपर्टीज आणि इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्सकडून एक नियमित उत्पन्न घेऊ शकता. आणि चौथा पर्याय आहे गिफ्ट सिटी ग्लोबल इन्व्हेस्टमेंट. इथे अमेरिका तसेच जगभरातल्या मोठ्या कंपन्यांमध्ये इक्विटी इन्व्हेस्टमेंट तुम्ही करू शकता. पोर्टफोलिओला ग्लोबल एक्सपोजर देण्याचा मार्ग. मिनिमम इन्व्हेस्टमेंट 5 लाख रुपये. तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा.